ज्येष्ठ प्राध्यापक बाळासाहेब धोंडीबा बिडगर यांचे निधन. डिग्रस गावात शोकाकुल वातावरणात झाले अंत्यसंस्कार. संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावातील ज्येष्ठ सेवानिवृत्त प्राध्यापक तथा आदर्श कुटुंब प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब धोंडीबा बिडगर यांचे वयाच्या 79व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने डिग्रस गावासह शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 7 मे रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार, माजी विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बिडगर कुटुंबियांच्या निवासस्थानी धाव घेत अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. स्वर्गीय बाळासाहेब धोंडीबा बिडगर यांनी आपल्या आयुष्यातील तब्बल 35 वर्ष शिक्षण क्षेत्रासाठी अर्पण केली. त्यांनी रामभाऊ म्हाळगी ज्युनियर कॉलेज, कडूस, तालुका खेड, राजगुरुनगर या नामांकित शैक्षणिक संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्य करत हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान केलं. अत्यंत शिस्तप्रिय, अभ्यासू आणि विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे आणि सामाजिक जाणीव जपणारे शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. स्वर्गीय बाळासाहेब बिडगर हे केवळ शिक्षकच नव्हे तर आदर्श कुटुंब प्रमुख म्हणूनही समाजात परिचित होते. त्यांनी आपल्या कुटुंबावर उत्तम संस्कार करत शिक्षण, कष्ट आणि प्रामाणिकपणाचे मूल्य रुजवले. त्यामुळेच बिडगर परिवार हा परिसरात सुसंस्कृत, उच्च शिक्षित आणि सक्षम परिवार म्हणून ओळखला जातो. त्यांचा मोठा मुलगा आबासाहेब बाळासाहेब बिडगर हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असून शिक्षण क्षेत्रात आपली सेवा बजावत आहेत. दुसरे पुत्र संतोष बाळासाहेब बिडगर हे टेलरिंग व्यवसायासह शेती व दुग्ध व्यवसाय सांभाळत ग्रामीण अर्थकारणात आपला सहभाग नोंदवत आहेत. तर तिसरे पुत्र मल्हारी बाळासाहेब बिडगर हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभागात कार्यरत असून प्रामाणिक सेवेसाठी परिचित आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले, सुना, 1 भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे. स्वर्गीय बाळासाहेब धोंडीबा बिडगर यांच्या पार्थिवावर 7 मे रोजी दुपारी डिग्रस अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आध्यात्मिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील नागरिक, माजी विद्यार्थी, आप्तेष्ट, नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. अंत्यसंस्कारावेळी वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. अनेकांनी स्वर्गीय बाळासाहेब बिडगर यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या साधेपणा, कर्तव्यनिष्ठा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या प्रेमाचा उल्लेख केला. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग शेरमाळे सर यांनी आपल्या श्रद्धांजलीपर भाषणात स्वर्गीय बिडगर सर हे शिक्षक पेशातील आदर्श व्यक्तिमत्व होते. त्यांनी आयुष्यभर ज्ञानदानाची अखंड सेवा केली. त्यांचे कार्य आणि संस्कार पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. तसेच नवनाथ वावरे यांनी श्रद्धांजली अर्पण करताना स्वर्गीय बाळासाहेब बिडगर यांनी शिक्षणासोबत समाजात माणुसकी, संस्कार आणि कुटुंब मूल्ये जपली. त्यांचे व्यक्तिमत्व हे अनेकांसाठी प्रेरणास्थान होते असे सांगत दुःख व्यक्त केलं. स्वर्गीय बाळासाहेब धोंडीबा बिडगर यांच्या निधनाने एक सुसंस्कृत शिक्षक, मार्गदर्शक आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले असून त्यांच्या आठवणी समाजाच्या मनात कायम जिवंत राहतील अशा भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहेत. स्वर्गीय बाळासाहेब धोंडीबा बिडगर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आज आपल्या डिग्रस गावातील सेवानिवृत्त प्राध्यापक बाळासाहेब धोंडीबा बिडगर यांचं वयाच्या 79व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुलं, 1 आबासाहेब ते झेडपी शिक्षक आहेत, दुसरे संतोष ते टेलरिंगचा व्यवसाय करतात आणि तिसरे मल्हारी ते परिवहन महामंडळामध्ये नोकरी करतात. असा हा बिडगर परिवार आहे. त्यांच्या जाण्यानं निश्चितच या बिडगर परिवार दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आत्म्यास मी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि पुण्यश्लोक आलेली होळकर प्रतिष्ठानच्या वतीनं सर्वांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. यानंतर एक श्रद्धांजली होईल.
सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग सरमळे सर यांना विनंती आहे की आपण श्रद्धांजली अर्पित करायची आहे. दिग्रस पंचक्रोशीतील भूमिपुत्रांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेले सर्व ग्रामस्थ, पाहुणे मंडळी, मित्रपरिवार आज या ठिकाणी आमचे मामाश्री व मल्हारी बिडगर, आबासाहेब बिडगर, संतोष बिडगर यांचे पिताश्री कैलासवासी बाळासाहेब धोंडीबा बिडगर यांचं काळानं त्या ठिकाणी निधन झालं. त्यांच्या जाण्यानं त्यांच्या परिवाराला दुःख होणं साहजिक आहे. कारण त्या ठिकाणी जर आपण सरांचा स्वभाव, सरांचं काम आणि इतिहासावर असणारी त्यांची पकड आणि धार्मिक कार्यामध्ये अग्रेसर असणारं व्यक्तिमत्व या सगळ्या गोष्टीचा विचार करता निश्चित त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट शिक्षणाचं कार्य त्यांनी आयुष्यामध्ये केलेलं आहे. तशाच प्रकारचं शिक्षण आणि संस्कार त्यांनी आपल्या कुटुंबाला त्या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी संतांनं म्हटलंय की नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून माणसानं जीवनात जगत असताना एक चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट असं कर्म केल्यानंतर निश्चित त्या माणसाचं जीवन सत्कर्मी लागतं आणि जीवनाला निश्चित मोक्ष, चांगल्या प्रकारचा मोक्ष आणि परमेश्वर चरणी जागा मिळाल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व या कुटुंबातून गेल्यानंतर त्या कुटुंबाला, परिसराला आणि नातेवाईकांना दुःख होणं साहजिक आहे. मी माझा शर्माळे परिवार या दुःखामध्ये सहभागी आहेत. आमच्या सर्वांच्या आणि उपस्थित सर्वांच्या वतीनं मी या मामांना आदरपूर्वक आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो. महासत्ता न्यूज संगमनेर.